गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। अतुलितबलधामं हेमशैलाभिदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदीघप्रदेशं विधीन्द्रादिदेव्ये सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। मागील भागामध्ये आपण पाहिलं योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करत आहे। महामोहातून अर्जुनाला कसं बाहेर काढायचं त्याकरता योगेश्वर श्रीकृष्ण वेगवेगळ्या पद्धतीनं अर्जुनाला समजावण्याचा प्रयत्न करत आहे। ते समजावून सांगत असताना योगेश्वर श्रीकृष्णानं अर्जुनाला आत्म्याची लक्षणं सांगितली। आत्म्याचं किंवा चैतन्याच्या स्वरूपाचा कधीही नाश होत नाही। शरीर नाश पावतं पण चैतन्याचा नाश होत नाही। शरीराला जन्म मृत्यू आहे पण चैतन्याला जन्म मृत्यू नाही। जुने कपडे आपण टाकून देतो आणि नवे घालतो त्याप्रमाणे चैतन्य जुना देह टाकतं आणि नवीन धारण करतं। असे हे चैतन्य अविनाशी आहे, चैतन्य नित्य आहे। हा आत्मानात्म विवेक योगेश्वर श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आत्म्याची लक्षणं सांगितली। आत्मा अनादि आहे, नित्यसिद्ध आहे, उपाधिरहित आहे, सदैव मुक्त आहे, तो नित्य आहे। त्याला महाप्रलयाचं पाणी बुडवू शकत नाही, त्याला अग्नी जाळू शकत नाही। चैतन्याला म्हणजेच आत्म्याला वारा सोसू शकत नाही। हे चैतन्य असा हा आत्मा नित्य आहे, अचळ आहे, शाश्वत आहे। तो सर्वत्र सर्व ठिकाणी आहे। तो सदोदित म्हणजे सदैव जागृत आहे, तो परिपूर्ण आहे। तर्काने त्याला जाणता येत नाही, ध्यानाला त्याची उत्कंठा लागलेली असते। तो मनाला सदा दुर्लभ आहे, साधनाने त्याला पाहता येत नाही, त्याला कोणतीही सीमा नाही। तो सर्वोत्तम पुरुष आहे, तो त्रिगुण रहित आहे, तो व्यक्त करण्याच्या पलीकडचा आहे, तो अविकृत आहे आणि तो सर्वरूप म्हणजे सगळीकडे तोच आहे। अर्जुना ऐसा हा जाणावा सकळात्मकू देखावा मग सहजे शोक वागवा हरेल तुझा। तो सर्वत्र भरलेला आहे, सर्वामध्ये तो आहे असं जाणलं तर तुझा शोक जाईल। असा आत्मानात्म विवेक योगेश्वर श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितला, पण अर्जुनानं काही त्याकडे लक्ष दिलं नाही। आता आत्मवस्तू अर्जुन विसरला होता। या आत्मवस्तू विसरण्याला शास्त्रानं आवरण असं म्हटलेलं आहे। आणि आत्मवस्तू विसरून
आत्म नसलेली म्हणजे अनात्म वस्तू, त्या वेगळ्याच अनात्म वस्तूला आत्मवस्तू मानणं, याला शास्त्रानं विक्षेप असं म्हटलेलं आहे. मग अर्जुन हा सध्या विक्षेप अवस्थेमध्ये आहे आणि त्या विक्षेप अवस्थेमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न अर्जुनाचा सखा सारथी झालेला श्रीकृष्ण सातत्यानं करत आहे. मग योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतोय, अथवा ऐसा नेनशी, म्हणजे हा आत्मानात्म विवेक जर तुला कळत नसेल, तू अंतवंतची हे मानिशी, म्हणजे तू सर्व अंतवंत किंवा नाशिवंत मानत असशील तरीही तुला शोक करण्याचं काही कारण नाही. तरी सोचून पवशी पंडुकुमारा, का तर जो आदी स्थिती अंतू हा निरंतर असे नित्यू. आता आदी स्थिती आणि अंत याच्याविषयी माऊलींनी फार सुंदर विवेचन केलेलं आहे. आदी म्हणजे त्या पदार्थाची उत्पत्ती, त्याला आदी म्हणायचं, किंवा पदार्थाचा जन्म. स्थिती म्हणजे त्या पदार्थाचं काही काळ असणं, आणि अंत म्हणजे त्या पदार्थाचा नाश होणं. मग हे आदी स्थिती आणि अंत म्हणजेच उत्पत्ती, स्थिती आणि नाश हे सर्व पदार्थांच्या ठिकाणी नित्य चालू असतात. उदाहरण सांगायचं झालं, पाण्याचं उदाहरण घेऊ आपण. आता पाण्याच्या काही अवस्था आहेत, तर त्याची स्थायू अवस्था म्हणजे सॉलिड. तर सॉलिड अवस्थेमध्ये पाणी म्हणजे बर्फ असतं. बर्फापासून आपण सुरुवात करू. बर्फाचा उगम, बर्फाची कुठंतरी उत्पत्ती आहे, काही काळ तो बर्फ राहील. तशी बर्फापासून त्याचं जरा टेम्परेचर वाढलं, म्हणजे तापमान वाढलं की त्याचं पुन्हा बर्फाचा नाश होईल. पण बर्फाचा नाश होणे म्हणजे पाण्याचा नाश होत नाही. बर्फाचा नाश म्हणजेच त्या पाण्याचं जलात रूपांतर आहे, म्हणजे लिक्विडमध्ये रूपांतर आहे, द्रव अवस्थेमध्ये रूपांतर आहे. मग द्रवाची उत्पत्ती, पुन्हा काही काळ द्रव राहणं, आणि पुन्हा जर तापमान वाढवलं, आपण टेम्परेचर वाढवलं, तर त्याच द्रवाचं पुन्हा वायू स्थितीमध्ये रूपांतर, म्हणजे त्याची वाफ तयार होते. पण म्हणून पाण्याचा नाश होत नाही. पाणी आहे तेच राहतं. पाणी म्हणजे H2O, H2O ते H2Oच राहणार आहे, फक्त त्याच्या अवस्था रूपांतरित होत आहेत. स्थायू अवस्था होती, द्रव अवस्था झाली, द्रवची वायू अवस्था झाली. आता या वायू अवस्थेला, वाफेला अजून जर आपण तापमान वाढवलं त्याचं, तर त्याचं स्टीममध्ये रूपांतर होतं. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर स्टीम, जी बॉयलरमधून बाहेर येते. पण स्टीम म्हणजे सुद्धा पाणीच असतं. पाण्याचा नाश होत नाही, अवस्था बदलते. मग त्या अवस्थेला आदी आहे, स्थिती आहे, अंत आहे, पण त्या मूळ पदार्थाला मात्र आदी, मध्य आणि अंत नाही. मग हे आदी, स्थिती, अंत सर्व पदार्थाच्या ठिकाणी नित्य चालू असतात. त्यासाठी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनीच एक दृष्टांत दिलेला आहे, जो आदी स्थिती अंतू हा निरंतर असे नित्यू, जैसा प्रवाहू अनुष्यूतू गंगाजळाचा. गंगाजळाचा प्रवाह जसा अनुष्यूत म्हणजे अविच्छिन्न असतो, अखंड असतो, त्याप्रमाणे आत्मा अविच्छिन्न आहे. आत्म्याला आदिस्थिती अंत नाही. आत्म्याचं वेगवेगळ्या शरीरामध्ये प्रवेश आहे, वेगवेगळ्या शरीरामध्ये त्याचं, या शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये, दुसऱ्यातून तिसऱ्या शरीरामध्ये, असं त्याचं नित्य चालणं आहे. त्या शरीराला आदिमध्य अंत आहे, पण आत्म्याला मात्र आदिमध्य अंत नाही, तो सतत चालणारा आहे. जैसा प्रवाहो अनुष्यूतू, प्रवाह म्हटलेला आहे. प्रवाह त्याला म्हणतात जो नित्य चालणारा आहे, सतत चालणारा आहे, सतत वाहणार आहे, त्याला प्रवाह असं म्हणायचं. थांबतं त्याला डबकं म्हणायचं. आणि डबक्यात दुर्गंधी तयार होते, डबक्यात किडे मच्छर हे डबक्यात तयार होतात. त्यामुळं आपलं जीवनही वाहणाऱ्या प्रवाहासारखं असलं पाहिजे. प्रवाह निर्मळ असतो, नित्य अखंड चालणारा नदीचा प्रवाह निर्मळ असतो. डबकं तयार झालं की त्यात दुर्गंधी तयार होते.
म्हणून प्रवाहासारखं निरंतर वाहत राहिलं पाहिजे, निर्मळ राहिलं पाहिजे. जैसा प्रवाहो अनुष्टू गंगा जळाचा, ते आधी नाही खंडले. आधी नाही खंडले म्हणजे उगमाच्या ठिकाणी ते पाणीच असते. उगमाच्या ठिकाणी सुद्धा ते गंगाजळाचं पाणी हे अखंड पाणीच असतं. समुद्री तरी असे मिनले. समुद्रात जाऊन ते जेव्हा मिळतं तेव्हाही ते पाणीच राहतं आणि मध्ये प्रवाहामध्ये सुद्धा ते अखंड पाणीच असतं. ते आधी नाही खंडले, समुद्री तरी असे मिनले, आणि जातची मध्ये उरले दिसे तैसे. तिन्ही अवस्थामध्ये हे गंगाजळाचं पाणी, गंगेचं पाणी जसं पाणीच असतं तसं ये तिन्ही तया परी, तसे हे आदी मध्य अंत आहेत. सरशीच सदा अवधारी. सर्व पदार्थांच्या ठिकाणी ते सारखेच सदैव असतात. प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी ते आहेत. प्रत्येक पदार्थाला आदी मध्य अंत आहे. अवस्था बदलत राहतात. पदार्थाचा, मूळ पदार्थाचा नाश होत नाही. आणि तो मूळ पदार्थ म्हणजेच आत्मा आहे. या जीवाचं मूळ काय? आत्मा, चैतन्य. त्या मूळ जी गोष्ट आहे, मूळ गोष्ट, तिला आदी मध्य अंत नाही. त्याच्या वरचं जे आवरण आहे म्हणजे शरीर, त्या शरीराला आदी मध्य अंत आहे. ये तिन्ही तया परी, सरशीच सदा अवधारी, भूतांशी कवनी अवसरी ठाकतीना. तर हे आदी मध्य अंत हे पदार्थाला कधीही सोडत नाही. चैतन्यावर तुम्ही या आदी मध्य अंत याचा आरोप करू शकत नाही, कारण चैतन्याला ते लागू होत नाही. चैतन्याला कुठेही जन्म नाही. चैतन्याचं असणं हे शरीराच्या मदतीनं आहे आणि चैतन्याला कुठेही अंतही नाही. मग आदिमध्य अंत कोणाला आहे? पदार्थाला आहे. तर या पंचमहाभूतांपासून बनलेलं शरीर आहे, त्याला जन्म आहे, त्याला त्याचं असणं आहे, काही काळ असणं आहे आणि त्याचा मृत्यू आहे. ते जसं सर्व पदार्थांच्या ठिकाणी आहे तसं या शरीराच्या ठिकाणी पण आहे. सगळ्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी हे आदिमध्य अंत आहे. कोणत्याही प्राणीमात्राला जन्म मृत्यू याच्यापासून कोणत्याही प्राणीमात्राची, कोणत्याही पदार्थाची, दिसणाऱ्या कोणत्याही पदार्थाची आदिमध्य आणि अंत याच्यापासून सुटका नाही. अगदी पंचमहाभूतं जरी घेतली म्हणजे पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश, ही पंचमहाभूतं जरी घेतली तरी त्या प्रत्येकाला उगम आहे, मध्य आहे म्हणजे त्याचं असणं आहे आणि त्याचा अंत आहे. म्हणजे हे शरीर, आपलं शरीर आहे, हे पंचमहाभूतांपासूनच बनलेलं आहे. या शरीरामध्ये पृथ्वी आहे, अग्नितत्व आहे, वायुतत्व आहे, जलतत्व आहे, आकाशतत्व आहे. त्यामुळं पंचमहाभूतांना जर आदिमध्य अंत आहे तर या शरीरालाही जन्म आहे, या शरीराचं काही काळ असणं आहे आणि या शरीराला शेवटी अंत आहे. त्यामुळं तुझ्यासमोर उभे राहिलेले तुझे नातेवाईक, जे तुझ्या विरोधामध्ये तुझ्याबरोबर लढण्यासाठी उभे राहिलेले आहेत, त्यांच्या शरीरांना सुद्धा आदिमध्य अंत आहे. त्यामुळे इथं जरी त्यांचा अंत झाला तरी त्यांच्यामधली जी मूळ वस्तू आहे, त्यांच्यामधले जे चैतन्य आहे, जो आत्मा आहे, त्याचा कधीही नाश होणार नाही, कारण आदिमध्य अंत हे त्या आत्म्याला नाही. हेच योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून हे आगवे, म्हणून या सगळ्याबद्दल शोक करण्याचं तुला कारण नाही. येथ तुझं न लगे सोचावे, जे स्थितीचे हे स्वभावे अनादि ऐसी. अगदी मुळापासून, अगदी पहिल्यापासून हे असंच चालत आलेलं आहे. पदार्थाला आदी मध्य अंत आहे, चैतन्याला मात्र नाही. पदार्थाचं हे जन्मणं, असणं आणि शेवटी नसणं हे मुळापासून, पहिल्यापासूनच चालत आलेलं आहे. त्यामुळे तुला त्यामध्ये कोणत्याही प्रकारे शोक करण्याची गरज नाही, असं योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय. म्हणून हे आगवे, हे तर तुझं न लगे सोचावे, जे स्थितीचे हे स्वभावे अनादि ऐसी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पवनपुत्र हनुमान की जय.